अखेर मराठा समाजाचा अनेक दशकांचा लढा यशस्वी झाला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापुढे सरकार झुकलं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं। रस्त्यावर जल्लोष आहे, पण महाराष्ट्राच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर एक मोठा डाव खेळला गेला आहे। या विजयाचं श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेतलं आहे। पण या आरक्षणाच्या खेळात खरा गेम कोणाचा झाला? जिंकणारा शाह कोण आणि अडकलेला मात कोण? चला या राजकीय समीकरणांचा अर्थ समजून घेऊया। पहिल्या नजरेत हा सत्ताधारी पक्षाचा, विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा एक मोठा मास्टरस्ट्रोक मानला जातोय। कसं? दोन मोठ्या आघाड्यांवर। तुमचा पहिला मुद्दा मराठा समाजाला आरक्षण देऊन सत्ताधाऱ्यांनी त्यांची नाराजी दूर केली आणि सहानुभूती मिळवली। जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे सरकारविरोधात जो रोष होता तो आता श्रेय देण्यात बदलू शकतो। आगामी निवडणुकीत याचा थेट फायदा सत्ताधाऱ्यांना होऊ शकतो। आणि हीच खरी खेळी आहे। सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षण देताना ओबीसी कोट्याला धक्का लागणार नाही हे वारंवार सांगितलं। त्यामुळे त्यांनी एकाच वेळी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ओबीसी समाजालाही तुमचे हक्क सुरक्षित आहेत असा विश्वास दिला। यामुळे ओबीसी समाज जो आधीपासूनच त्यांच्यासोबत होता तो आता अधिक घट्टपणे उभा राहील अशी राजकीय विश्लेषकांची मतं आहे। आणि आता त्या पक्षांबद्दल बोलूया ज्यांचा या खेळात गेम झाल्याचं म्हटलं जातं। महाविकास आघाडी। महाविकास आघाडी एका विचित्र सापळ्यात अडकली आहे। कसा? विचार करा। जर त्यांनी आरक्षणाला विरोध केला तर ते मराठा विरोधी ठरतील। जर त्यांनी आरक्षणाचं स्वागत केलं तर त्याचं सगळं श्रेय सत्ताधारी पक्षाला मिळेल। आणि जर त्यांनी ओबीसीची बाजू घेतली तर मराठा समाज त्यांच्यापासून अजून दूर जाईल। यालाच म्हणतात कोंडीत पकडणं। त्यांच्याकडे बोलण्यासाठी कोणताही स्पष्ट मुद्दा शिल्लक राहिलेला नाही। सत्ताधाऱ्यांनी श्रेय घेतलं आहे आणि महाविकास आघाडीकडे फक्त प्रतिक्रिया देण्यापलीकडे काही उरलेलं नाही। हा त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। पण राजकारण फक्त नेत्यांवर अवलंबून नसतं। मतदार राजा काय विचार करतोय हे महत्वाचं आहे। मराठा समाज एकगठ्ठा मतदान करेल का? जरी आज समाजात आनंदाचं वातावरण असलं तरी मराठा समाज कधीच एकगठ्ठा मतदान करत नाही, हा इतिहास आहे। आरक्षणाची कायदेशीर वैधता, त्याची अंमलबजावणी आणि नोक्यांमध्ये होणारा प्रत्यक्ष फायदा यावर त्यांचं पुढचं मत अवलंबून असेल। त्यामुळे श्रेय घेणं ही एक गोष्ट आहे आणि मतं मिळवणं ही दुसरी। ओबीसी समाज खरंच निश्चिंत आहे का? जरी ओबीसी कोट्याला धक्का लागला नसला तरी त्यांच्या मनात एक भीती आहे की भविष्यात काय होईल। सगेसोयरे सारख्या शब्दांमुळे त्यांच्या मनात जो संभ्रम निर्माण झाला आहे तो इतक्या सहजासहजी जाणार नाही। त्यामुळे ओबीसी मतांमध्येही फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर मग नक्की गेम कोणाचा झाला? उत्तर इतकं सोपं नाही। तत्काळ विजेता आहे सत्ताधारी पक्ष, कारण त्यांनी आरक्षणाचं श्रेय घेतलं आणि विरोधकांना राजकीयदृष्ट्या निरुत्तर केलं। तत्काळ पराभूत आहे महाविकास आघाडी, कारण त्यांच्या हातून एक महत्वाचा मुद्दा निसटला आणि ते राजकीय सापळ्यात अडकले। पण खरा गेम झाला आहे तो महाराष्ट्राच्या सामाजिक राजकारणाचा। या एका निर्णयाने जातीपातीवर आधारित मतांचं ध्रुवीकरण आता पूर्वीपेक्षाही अधिक तीव्र होणार आहे। नेत्यांनी आपला डाव साधला, पण समाज मात्र विभागला गेला का? याचं उत्तर येणारा काळच देईल।